महाराष्ट्रातील तमाम सेविका भगिनींना कैलास संकेतचा नमस्कार. भगिनींनो, तुम्ही जाणता नुकतीच तुमची खात्यांतर्गत मुख्य सेविका या पदांची जाहिरात आलेली आहे. एकूण 272 पदे आहेत आणि या पदांमध्ये तुमच्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जेवढ्या मुख्य सेविकांची पदे रिक्त होणार आहेत ती पदे तुमच्या जाहिरातीत ऍड होणार आहेत. म्हणजे जवळपास 300 ते 350 पदांची ही जाहिरात आहे. न भूतो न भविष्यती ही जाहिरात आहे. सगळ्यात मोठी जाहिरात आहे आणि याच्यातलं एक पद तुम्हाला मिळणारच आहे असा मला विश्वास आहे आणि तुम्हाला आत्मविश्वास आहे ना. मग आता या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा असेल याविषयी सेविका भगिनींची विचारणा होते. कुठल्या विषयाला पहिल्यांदा सुरुवात करायची याविषयीची विचारणा होत आहे. आम्ही कशा पद्धतीने या परीक्षेत यश मिळवण्यासाठी तयारी केली पाहिजे तर त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही जाणताच तुम्हाला विषय आहेत बघा, मराठी, त्याच्यानंतर आहे इंग्रजी, त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान व गणित बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्वाचा घटक ज्याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे तो महिला व बाल विकास विभागातील कायदे व योजना. मग आता अभ्यास करत असताना कुठल्याही परीक्षेचा तो कशा पद्धतीने करावा तर कुठल्या घटकाला किती वेटेज आहे म्हणजे कोणत्या घटक किती मार्काला आहे त्यानुसार करावा. ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत त्याची सुरुवात पहिल्यांदा करावी. आता कोणाला किती मार्क आहेत बघा, मराठीला आहेत 20 प्रश्न, इंग्रजीचे आहेत 10 प्रश्न, सामान्य ज्ञान व गणित बुद्धिमत्तेचे आहेत 40 प्रश्न आणि महिला व बाल विकास विभाग तांत्रिक घटकाचे आहेत 30 प्रश्न. एकूण 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 2. प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 2. एकूण गुण आहेत बघा, यामध्ये एकूण गुण आहेत 200. ठीक आहे. मग आता इथे कुठला अभ्यास पहिल्यांदा करायचा तर तुम्ही बघा, आता तुम्ही इथे जेव्हा पाहता तर महिला व बाल विकास विभाग कायदे व योजना एकूण 30 प्रश्नांचा हा तांत्रिक घटक आहे म्हणजे जवळपास 60 गुण येणार. मग आता ह्याच्यामध्ये 30 म्हणजे 30च नाही, 30 पेक्षा जास्त सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागच्या सेटमध्ये एकूण 35 ते 36 प्रश्न विचारले होते म्हणजे जवळपास 70 मार्क्स या घटकावर आहेत. म्हणून सुरुवात तुम्ही करायची आहे या महिला व बाल विकास विभागाच्या तांत्रिक घटकाने. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यास करायचा आपल्याला गणित बुद्धिमत्तेचा. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या क्रमांकाला महिला व बाल विकास विभागाचा तांत्रिक घटक, दुसऱ्या वेळेस गणित बुद्धिमत्ता, तिसरा घटक आहे मराठी, चौथा विषय आहे इंग्रजी आणि सगळ्यात शेवटी अभ्यास करायचा सामान्य ज्ञानचा. बरेच जण इथे वेळ घालवतात. इतिहास राहिले, भूगोल राहिले, राज्यघटना राहिले, अर्थशास्त्र राहिले, तिथं जास्त वेटेज नाही. ओके, त्याच्यामुळे हे सगळ्यात शेवटी करा. चालू घडामोडी सगळ्यात शेवटी करा. पहिल्यांदा हा घटक कंप्लीट करा. ओके, आता हे करत असताना दररोज म्हणजे काही जणांची पद्धत असते की ते सुरुवातीला एकच विषय घेतात आणि तोच पूर्ण करतात. पण त्याच्यापेक्षा तुम्ही एकाच दिवशी 2-2 घटक वाचावेत, अभ्यास करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करा, महिला व बाल विकास घटक हा अर्धा वेळ अभ्यास करा आणि उरलेल्या वेळामध्ये मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले 6 तास कमीत कमी अभ्यास करायचा. आजपासनं जास्तीत जास्त जेवढा अभ्यास कराल ती तुमची कमाल आहे आणि तुम्ही मग यशाच्या तितकं जवळ जाणार आहात. कुठलीच कारण सांगायची नाहीत, रडत बसायचं नाही. सर मला घरचं काम करावं लागते, यांना डब्बा द्यावा लागतो, त्यांना डब्बा द्यावा लागतो, लेकरं शेपूची भाजी खात नाहीत, यांना थोडं पण तिखट चालत नाही आणि मग वेगळे डब्बे काही देणे घेणे नाही. सगळ्यांना सांगायचं एकच डब्बा होईल, पिठलं भाकर खायचं नाही तर नीट बाहेर निघायचं, काही लोड घ्यायचं नाही. कारण ही आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. उगाच आता त्या मोहामध्ये अडकून पडू नका. आतापर्यंत तुम्ही या कुटुंबाचं ओझं उचललेलं आहे. आता तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांना बसून एका शब्दात सांगायचंय की माझी वेळ आहे, आता मला डिस्टर्ब करू नका. मग आता किमान 6 तास अभ्यास मी तुम्हाला सांगितलाय. मग 6 तासापैकी 3 तास हा जो आहे महिला व बाल विकास विभागाचा तांत्रिक घटक तुम्ही अभ्यासाचा आहे, कायदे व योजना. आणि उरलेल्या 3 तासामध्ये त्याच्यामध्ये 1 तास गणित करा, त्याच्यानंतर 1 तास बुद्धिमत्ता करा, 1 तास गणित
1 तास बुद्धिमत्ता दररोज करा. 1 तास गणित, 1 तास बुद्धिमत्ता, आणि शेवटच्या 1 तासामध्ये दिवसभर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करा. मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुस्तकं सुद्धा सांगितलेली आहेत. मग तांत्रिक घटकासाठी महिला व बाल विकास विभाग कायदे व योजना प्राध्यापक कल्पना जाधव यांचं हे परिपूर्ण पुस्तक आहे. याच्यामध्ये पूर्ण कायदे व योजना दिलेल्या आहेत. हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर 93 73 19 58 24 या क्रमांकावर संपर्क साधा. ठीक आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. त्याच्यानंतर इंग्रजीसाठी इथं पुस्तक वापरायचं आहे बघा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. त्याच्यानंतर दोन्हीसाठी मराठी आणि इंग्रजीसाठी झिरो एरर हे पुस्तक घ्या, ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा सराव होईल. झिरो एरर मराठी पण घ्यायचंय, झिरो एरर इंग्लिश पण घ्यायचंय. सद्यस्थितीमध्ये इंग्लिशवर व्होकॅब्युलरी जास्त विचारली जाते, म्हणून इंग्लिश साठी PSI सवे सरांचं PSI सवे सरांचं तर व्होकॅब्युलरी संजीवनी हे पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे. सामान्य ज्ञानसाठी तात्याचा ठोकळा घ्यायचा आहे. तात्याचा ठोकळा आणि जे काही चालू घडामोडी आहे त्याच्यासाठी सिम्प्लिफाईडचं पुस्तक घ्यायचं आहे. पण तयारी मी जशी सांगितली त्या पद्धतीने करा. सुरुवात ही महिला व बाल विकास विभागाचा तांत्रिक घटक आणि गणित बुद्धिमत्ता, मग हे संपलं की त्याच्यानंतर मग मराठी आणि इंग्लिश, म्हणजे अर्धा वेळ मराठी अर्धा वेळ इंग्लिश. त्याच्यानंतर नेक्स्ट शेवटी सामान्य ज्ञानला तुम्हाला द्यायचं आहे. अशा पद्धतीने परीक्षा होईपर्यंत प्लॅनिंग करा. परीक्षेच्या शेवटचा 10 ते 15 दिवस हा रिव्हिजन साठी तुम्ही ठेवायचा आहे. ओके, आपण मिळून अभ्यास करूयात. मी सर्व तुमची तयारी करून घेणार आहे. या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, कुठली पुस्तके वापरावी, कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत, याचे मोफत व्हिडिओ मी लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी ह्या ऍपवर काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. आणि यासोबतच या अकॅडमी सोबतच आपलं एक डिपार्टमेंटल सुपरवायझर 2026 हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर या क्रमांकाशी संपर्क साधा. त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करायला सांगा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक लक्षात ठेवा, पराभव हा पहिल्यांदा मनात होतो आणि नंतर रणांगणात होतो. आणि जे लोक मनातून आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात ते रणांगणात कधीच हारत नाहीत. ठीक आहे. ही वेळ आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आहे. कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील, पण आकाशात झेप घेण्याची जिद्द ही रक्तातच असावी लागते, कारण आकाशाचं वेळ दत्तक घेता येत नाही. आणि आता तुमची आकाशात झेपावण्याची वेळ आलेली आहे भगिनींनो. आता मागे वळून पाहायचं नाही, आता थांबायचं नाही. स्वतःला सांगायचं की यस, मी मुख्य सेविका झाले. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चिल्ड्रन, हॅव अ ग्रेट डे.